ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या वोटर अधिकार यात्रेचा समारोप आज पटण्यामध्ये होतोय आणि यामध्ये इंडिया आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत। शरद पवार यांच्या पक्षाकडून आमदार जितेंद्र आव्हाड आले आहेत रॅलीमध्ये। सुप्रियाताई किंवा पवार साहेब येतील अशी चर्चा होती, पण तुम्ही रॅलीला आज इथे नाही। तेच असं प्रत्येकावरती एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे, म्हणून मी इथे आलो आहे। राहुल गांधी मागच्या 17 दिवसांपासून फिरतायत। बिहारमधील SIRचा मुद्दा तर आहेच, पण ते कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मतचोरीचा मुद्दा पण या रॅलीमध्ये झाला ना। मतचोरी झाली। मी 30 नोव्हेंबर 2024ला सांगितलं होतं की 76 लाख मतं वाढली कशी 5 महिन्यात, आणि शेवटच्या तासांमध्ये निवडणूक झाल्यानंतर मतदान कसं वाढतं, आणि म्हणून चोरी लपवण्यासाठी CCTV फुटेजच द्यायला तयार नाहीत, फॉर्म 17A द्यायला तयार नाहीत। चोऱ्या लपवायच्या तर किती लपवायच्या, शेवटी चोरी आज ना उद्या पकडली जातेच। आव्हाड साहेब, ही मतचोरी झाली नसती, तुमचा आरोप आहे सगळ्यांचा इंडिया आघाडीचा की मतचोरी झाली, ती झाली नसती तर महाराष्ट्राचा निकाल कुठेतरी वेगळा बघायला मिळालेला असता। त्यांची सत्ताच नसते। ही सत्ता जी आहे ती चोरांची सत्ता आहे, चोरलेली सत्ता आहे, मतं चोरून आलेली सत्ता आहे, त्याच्यात काय मोठं आहे। तुमच्या पक्षाच्या किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगामध्ये सगळे पुरावे देखील दिले, पण निवडणूक आहे। तुम्ही CCTV फुटेज का मिटवता? तुम्ही CCTV फुटेज घेता कशासाठी? आणि मग कारण देता की महिलांची सुरक्षितता, महिलांची प्रायव्हसी। मग काढली कशाला महिलांची प्रायव्हसी? तुम्हालाच बघायचं का फक्त महिला? म्हणजे तुम्ही इतके विकृत आहात की फक्त महिलांचे CCTV कार्ड थोडे दिवस तुम्ही बघत बसाल आणि नंतर मिटवून टाकाल? विकृत आहे। ही आज जी यात्रा सुरू झालेली आहे त्या यात्रेपुढे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये देखील अशाच पद्धतीची यात्रा किंवा काय ते नंतर ठरवता येईल। फक्त एवढंच मला दिसतंय की बिहार हा एक क्रांतिकारी प्रदेश आहे। बिहारमध्ये महात्मा गांधींनी 1917 साली पहिल्यांदा चंपारणचं आंदोलन केलं साऊथ आफ्रिकेन आल्यानंतर, आणि महात्मा गांधींचा देशाच्या स्वातंत्र्याची मोहीम सुरू झाली, त्याची लढाई सुरू झाली। लोहियाजींनी सशक्त काँग्रेसला पर्याय देऊया म्हणून समाजवादी आंदोलन सुरू केलं, आणि बिहारमधनं ते पेटलं आणि एक पर्याय देशामध्ये आल्यासारखा दिसला। संपूर्ण क्रांतीचा नारा जयप्रकाशजींनी दिला आणि काँग्रेसला पहिल्यांदा हलवलं। म्हणजे जेव्हा जेव्हा बिहारमध्ये लोक उभी राहतात तेव्हा देश उभा राहतो, हा इतिहास आहे, आणि तो इतिहास परत एकदा भारतात निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आव्हाड साहेब, वेगळा प्रश्न महाराष्ट्रातील मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे। त्यांनी इशारा दिलेला आहे राज्य सरकारला, आजपासून पाणी देखील त्यागणार आहे। सरकार लक्ष देत नाही, बैठकावरती बैठका घेत आहे। असं आहे की सरकारने या बैठका आधीच घ्यायला पाहिजे होतं ना। जरांगे येणार आहेत हे काय माहीत नव्हतं का त्यांना? जरांगे साहेबांनी आधीच सूचित केलं होतं की मी जाणार आहे। ह्या पूर्ण आंदोलनाची टिंगलटिवाळी करायची, ह्या पूर्ण आंदोलनाला वेगळी दिशा द्यायची आणि महाराष्ट्र धगधगत ठेवायचा। महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला ना। आज मुंबईची जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार सरकार आहे। एका समाजाला बदनाम करण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत पडायचं हे सरकारने विचार करायला पाहिजे होता। तोडगा का निघत नाही याच्या सगळ्यात? तोडगा काढण्याची मानसिकता लागते। तोडगा काढायचाच नाही आम्हाला, OBC विरुद्ध मराठा ही लढाई पेटवून ठेवायची। प्रश्न हा उपस्थित केला जातोय, एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रश्न उपस्थित केला जातो, कारण एकनाथ शिंदे त्यांचा प्रश्न आहे ना। प्रश्न हा आहे की महाराष्ट्र तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे की नाही। जर तुम्हाला महाराष्ट्राचं समाजकारणच बिघडून टाकायचं आहे, जातव्यवस्थाच बिघडून टाकायची आहे, महाराष्ट्राच्या समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा आहे, तर तुम्हाला प्रश्न सोडवायचाच नाही। एक शेवटचा प्रश्न विचारतो, काल सुप्रियाताई देखील आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते, पण आंदोलकांनी घोषणाबाजी केली, त्या अनुषंगाने काय मोठं आहे त्याच्यात? काय मोठं आहे? एखाद्या बहिणीला भावानी प्रश्न विचारणं मला काही चुकीचं वाटत नाही। हे आमदार जितेंद्र आव्हाड होते आणि त्यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे की पटण्याच्या गांधी मैदानामधून याची सुरुवात झालेली आहे या रॅलीची, त्याची धग पुढे आहे, आणि महाराष्ट्रातील एका बहिणीला भावांनी प्रश्न विचारले त्यात चुकीचं नाही आहे असाही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, पटना, बिहार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।